प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्ती वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेले अभंग वैराग्याचे भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैष्णव संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेला शोभणारा रुचणारा पचणारा आणि कमळेश्वरात बरोबर आहे ना कमळेश्वरच ना कळंबेश्वर ओके हा असं सांगत चला म्हणजे माझ्याकडे नाही चूक होणार नाही तुम्हालाही तुमचाही मूड ऑफ होणार नाही बरं का कळंबेश्वर जरा अवघड नाव आहे हा चला ऐका कळंबेश्वरकरांच्या डोक्यात शिरणारा गोड साधा सरळ संप्रदायातील निवडक आणि त्याच्याही पुढे एक पाऊल टाकेल कारण मी जरा आगाव आहे आगाव कळालं नाही का इकडं झोपलं का तुम्ही झोपायचं असेल तर मला सांगून झोप म्हणजे मग मी माझ्या निघायची तयारी करेल हां तुम्हाला जर झोप मी म्हणणार नाही तुम्हाला झोपू नका म्हणून तुम्हाला जर झोप आली तर मला सांगा फक्त असं करायचं प्रणिताताई बस प्रणिताताई लगेच फोन करून सांगतात पप्पा गाडी ओळवा मी आलेच हे की नाही झोपायचं असेल तर सांगून झोप तसं झोपू देणार नाही ती जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेते ऐका हां एक पाऊल पुढे टाकेल संप्रदायातील गोड अभंग आहे तुम्हाला माहिती आहे निवडक अभंग आहे तुम्हाला माहिती आहे अनमोल हे सुद्धा माहिती आहे उपदेशपर हे सुद्धा माहिती आहे पण एक पाऊल पुढे टाकेल बरं का सतीश बाबा मला असं वाटतं की संप्रदायातील एकुलता एक अभंग आता पहा गफलत अशी होते की अनेक साधू संतांनी अनेक अभंग लिहून ठेवली तुम्ही सर्व शेतकरी आहात असं मी कंसात लिहिते कंस कळतो ना कृष्णानं मारलेला कंस नाही हा शाळेमध्ये जो कंस शिकवला जातो हे अशी एक वाटी असते ना अशी एक वाटी त्याच्यामध्ये म्हणजे ते एक गृहीत धरल्यासारखं बरं तसं गृहीत धरते की तुम्ही सर्वजण शेतकरी आहात असं म्हणजे बॅग उचला आणि निघा म्हणजे जॉबवाले नाहीत ना शेतकरी आपल्याकडे एक वाक्य पहा आपण सर्व शेतकरी माणसं आहेत की अडचणीत हात घातल्याच्या नंतर काय होतं विंचू चावतोय की नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला अजिबात अडचणीमध्ये नेणार नाहीये अगदी मोकळं मी तुम्हाला कीर्तन सांगणार आहे हा फक्त कीर्तन ऐकत असताना माझ्याकडे सर्वांगाने लक्ष द्या बरं का हा फक्त कानं माझ्याकडे ठेवायचे डोळे तिकडे लावायचे असं अजिबात चालणार तिकडे म्हणजे ते वधूचा पक्ष वराचा पक्ष पण मला वाटतं इथं कुठलाच पक्ष नाही इथं फक्त हरिभक्त पारायणाचा पक्ष बरं सध्या तरी चला ऐका तिकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून मी सांगते आणि हॉलमध्ये जे कोणी बसले असेल त्यांनी पटपट उठायचं आणि बाहेर येऊन बसायचं तुम्ही कशाला तिकडे पाहताय सगळ्यांनी जे हॉलमध्ये बसले त्यांनी सगळ्यांनी काय करायचं इथे आपल्या मी आता सभा मंडपच म्हणलेला बरं कारण की देवाच्या नावानं हा मंगल कार्यालय राहिलं नाही तर हे सभा मंडपच झालेलं चला ऐका माझ्याकडे लक्ष द्या एकुलता एक याच्याकरिता आता बरेच मला मंडळी प्रश्न विचारू शकतात की ताई अहो एवढा संत जन्माला आली एवढी संत या भूतलावरती जन्माला आली एवढ्या संतांनी म्हणजे अपरंपार कामं केली मग या सगळ्या संतांपैकी मी या संतांनी अभंग किती लावली याची बेरीज तुम्ही करायची नाही मी सुद्धा करणार नाही कारण तेवढी आपली कुवत लायकी अजिबात म्हणलेली नाही शब्द लक्ष देऊ नाही का कारण लायकी म्हणलं की माणसं असं रागून पाहतात कुवत म्हणलं की त्यांना काही लवकर कळत नाही बरं पण मला एका गोष्टीची एवढी हसू येतं ना अर्थ तोच असतो फक्त शब्द बदललेला असतं तुम्ही पहा वाटलं सुद्धा एखाद्यावर प्रयोग करा एखाद्यानं जर ऐकता ना तुम्ही शब्द लक्ष देऊ नाही का बरं का म्हणजे मराठीच बोलणारे पण थोडीशी शुद्ध मराठी बोलणारे हा थोडी कळणारी सुद्धा बोलते थोडी न कळणारी सुद्धा बोलते जेणेकरून तुम्ही झोपणार नाही माझ्याकडे लक्ष द्या एखाद्यानं जर समुद्रातलं आंबरून पुन्हा एकदा सांगते एखाद्यानं जर समुद्र मंथनातलं अमृत पिलेलं असेल कळतंय कोणचं अमृत अरे बाप यांना कळ ना ते अमृत जे 31 डिसेंबरला पिलं जातं हा आता समजलं बरं का त्यांना चला माझ्याकडे लक्ष द्या हा एखाद्यानं जर अमृत प्राशन केलेलं असेल आणि त्या माणसापाशी जायचं आणि फक्त म्हणायचं का रे बाबा काय जनावरासारखं आहे त्याला राग येईल का चांगलं वाटेल रागील इतका रागील ते अमृत प्राशन केलं असल्यामुळे भान त्याला राहिलेलं नसतं मग ते काय करेल काही सांगता येत हा पण त्याच व्यक्ती समोर जा आणि त्याच व्यक्तीला जाऊन म्हणा काय वाघासारखा माणूस आहेस रे तू त्यानं 1 लिटर नाही 2 लिटर अमृत पिलेलं असलं तरी सुद्धा त्याला आनंद आता ही मी तुम्हाला शुद्ध भाषा सांगितले अर्थ तोच आहे वाघ सुद्धा जनावरच आहे पण जरा माणसांना राग
माफी मागते. आपली कुवत नाही त्यांची बेरीज करायला. पण ऐका, मी जास्त अडचणी जाणार नाही. किती संत झाले, किती संतांचे किती अभंग लिहिले, अजिबात नाही. एकच संत आपण पकडूयात. ज्या नामदेव महाराजांच्या बोटावरती देवानं नाचावं. ऐकताय ना तुम्ही? ऐका, ज्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं, ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवानं दूध प्यावं, ज्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवाचं मंदिर फिरावं आणि मग या संतांनी म्हणावं, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, 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 फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आणखीन कीर्तन सुरू झालेलं नाही. हार घालायचं टेन्शन घेऊ नका, आणखीन बाकी आहे. मी प्रस्तावनेमध्येच आहे बरं का. आणखीन प्रस्तावना व्हायची, नंतर परिहार व्हायचा आहे, नंतर भावार्थ व्हायचा आहे, नंतर अभंग व्हायचा आहे. 11 का 10 वाजल्याच्या पुढं आजी 10:30 बरं 10:30 वाजल्याच्या पुढे 1 मिनिट सुद्धा मी तुमचा घेणार नाही. पण माझ्याकडे लक्ष द्या. ज्या नामदेव महाराजांच्या देवामध्ये कीर्तनामध्ये देवांना नाचावं, हे नामदेव महाराजांनी एकदा तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, त्याच्यामुळे मी अजिबात त्याच्यामध्ये जास्त वेळ घालणार नाहीये. शतकोटी अभंगाची रचना करण्याची मी प्रतिज्ञा केली. ऐका, आणि शतकोटी अभंग रचनाची प्रतिज्ञा केल्याच्या नंतर पण काही आता शतकोटी म्हणजे सोपं नाही आहे. मला असं वाटतं तुमच्याकडे किमान 4-5 कोटी पैसे. अरे 4-5 कोटी आपल्याकडे पैसे नाही आहेत, तर त्यांचे अभंग कधी व्हायचे? ऐका ना, ती रक्कम म्हणजे छोटी नाही. हा ऐका, हा 4-5 कोटी नाही तर तब्बल 100 कोटी षटकोटी अभंग रचण्याची जेव्हा प्रतिज्ञा केली, ती प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही. म्हणून अवतार नाम याचा कोण? तुकोबाराया. आणि तुकोबाराया जन्माला आले. मग या दोघांच्या अभंगाचा विचार केला तर 100 कोटी फक्त दोघांचे अभंग आहेत. बाजूचा विचार करू नका, कारण डोकं हँग होण्याची दाट शक्यता आहे. नाही करू शकत आपण. 2 संतांचे 100 कोटी, मग बाकीचे किती असू शकतात याचा विचार तुम्ही करू नका, मी करीत नाही. मग ताई ऐका ना, 2 संतांचे जर 100 कोटी अभंग असतील तर त्या 100 कोटी अभंगातला हा अभंग एकुलता एक कसा, असा प्रश्न जर मला बरोबर आम्हाला लिहून घ्यावं लागते काही की बहुतेक बरं का. चला ऐका, कडंबरेश्वरांनी जर मला विचारला तर त्याचं उत्तर मी असं देईल. या अभंगामध्ये भक्तानं केलेली भक्ती सांगितलेली आहे. या अभंगामध्ये भक्तानं केलेली भक्तीचं ओझं देवानं कशा प्रकारे डोक्यावरून खाली उतरवलं हे सांगितलेलं आहे. या अभंगामध्ये पुढचं फार महत्वाचं आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका बरं का. मागचे पुढचे इकडचे तिकडचे सगळे ऐका. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी ज्या माणसानं जन्मभर देवाचं थोबाड पाहिलं नाही, काय भाषा असं भाषा कळते ना माझी तुम्हाला? म्हणजे आता आमच्या बीडची भाषा म्हणजे जरा डांबरट भाषा बरं का.
आमच्या वहिनीला कळलं असेल, बाकी कोणाला कळू नाही त्यांना चला ऐका हां माझ्याकडे लक्ष द्या. त्याच्यामुळे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते, पण तशी जास्त मी होऊ देणार नाही. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. चला, ज्यानं जन्मभर देवाचं तोंड पाहिलं नाही, ज्यानं जन्मभर देवाचं दर्शन सुद्धा घेतलं नाही, त्या माणसाला सुद्धा देव प्राप्त होतो आणि तो माणूस सुद्धा जीवनामध्ये समाधान प्राप्त करू शकतो. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा प्रतिपादन करतो. विशेष म्हणजे मला एका गोष्टीचा फार आनंद वाटला बरं का, की आमच्या तिकडे सुद्धा अक्षय तृतीया निमित्त, म्हणजे आखिदी म्हणतात का इकडे, हो ना, हां, ते अक्षय तृतीया जरा जास्तच लांबचं होतं वाटते नाही का. मग ते गंमत अशी होते, ते म्हातारीला गाऊन घातल्याच्या नंतर कशी फजिती होते, हा मग ते तसं होतं, ते कळत नाही लवकर नाही का. सगळ्या माणसांना सामान्य म्हणायचे सब आखिदी, हां, ते आखिदी निमित्त सगळींकडे सप्ताह चालू असतात, आमच्या तिकडे सुद्धा चालतात. पण मला एका गोष्टीचा आनंद वाटला, की अक्षय तृतीया निमित्त न लिहिता भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त बॅनरवरती लिहिलं, पॉम्पलेटवरती लिहिलं, म्हणून तुमच्यासाठीच एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण आता आम्ही अखंड महाराष्ट्रभर फिरतो बरं का, जवळजवळ अक्षय तृतीयाला भगवान परशुरामांची जयंती सुद्धा असते. बऱ्याच माणसांना माहित नाही, बऱ्याच म्हणण्यापेक्षा हे फक्त 25% माणसांना माहिती आहे, 75% माणसांना माहीत नाही. त्याचं कारणही मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, पण माझ्याकडे आता लक्ष द्या. भगवान परशुरामांच्या, आणि भगवान परशुरामांचा अवतार म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचाच अवतार हे की नाही. पण एका गोष्टीचं फार विशेष बरं का, भगवान परशुरामाचं तुम्ही जर जीवनचरित्र, मला वाटतं भागवतामध्ये आता त्याचा विषय निघालाही असेल, कारण 24 अवतार भगवंताचे त्याच्यामध्ये येतात. ते 24व्यापैकी 6व्या नंबरचा, 6व्या क्रमांकाचा जो अवतार आहे तो म्हणजे परशुरामांचा अवतार आहे. आणि परशुरामांनी 21 वेळा काय केलं होतं, या क्षत्रिय म्हणजे 21 वेळा क्षत्रिय सगळे पूर्ण संपवले होते. हो, आपल्याला एक माणूस नीटनाटकं हे करता येत नाही. एक जर भांडायला उठलं तर आपण, तुमच्याकडे भांडणं होतात का टंटामुक्ती का, टंटामुक्ती कळतं का. चला माझ्याकडे लक्ष द्या. पण 21 वेळा एवढी सगळी क्षत्रिय संपवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं भगवान शिवशंकराची भक्ती करून, भगवान शिवशंकराकडून त्यांनी परशु एक प्राप्त करून घेतलं होतं. खरं त्यांचं नाव राम आहे, पण जेव्हा परशु प्राप्त झाला मग तेव्हा जगानं त्यांच्या कामगिरीवरती त्यांना एक खऱ्या अर्थानं नवीन नाव दिलं. नाव त्यांचं परशुरामजी. आणि ऐका, आता ओघानं सांगून जाते, पुन्हा नंतर काय माहिती विषय निघतो की नाही, कारण वयामानानं पुन्हा लक्षात येईल म्हणून मला असं वाटत नाही. ऐकताय ना तुम्ही, आता विषय निघाला म्हणून सांगते, 2 मिनिटं आपल्या याच्यामध्ये जातील, पण चला जी माहिती ती महत्त्वाची ती तुम्हाला सुद्धा कळावी, तुमच्या लक्षात यावी म्हणून मी तुम्हाला सांगते की खऱ्या अर्थानं जेव्हा परशुरामांना सगळे क्षत्रिय संपवले, जिथे जिथे अधर्म होता तिथला अधर्म संपवला, धर्म वाढवला. आणि मग जे जे अधर्मी राजे होते ना, त्यांनी सर्व ते राज्य सोडून गेले. ते सर्व राज्य कोणाकडे आली, परशुरामांकडे आली बरं का. आणि परशुरामांकडे आल्याच्या नंतर आता त्या राज्यांवरती राज्य करायला कोणी तयार नव्हतं. का? कारण घाबरत होते की कदाचित परशुरामांनी आमच्यावरतीही हल्ला करू नये, म्हणून त्याच्यावरती राज्य करायला कोणी तयार नव्हतं. आणि एक गुरु होते परशुरामांचे गुरु, त्यांचं नाव आता वाचायचं असेल तर मग सगळं भागवत ग्रंथ वाचा. मी सगळं सांगायला गुत्त घेतलेलं नाही, मी फक्त परशुरामापुरतं तुम्हाला सांगेल बरं का. आणि एवढा मोठा मोबाईल दिला ना तुम्हाला देवानं, काय होत्या मोबाईलमध्ये इराणमध्ये काय चाललेलं ते सुद्धा कळतं. तुम्ही भारतातलेच आहेत ना, इराण देश माहिती आहे ना. मला एका गोष्टीचं फार हसू येतो बरं का. आत्या, आपल्या भारतातल्या माणसांना काही मोजकी देश माहित होती हो, मोजकी. पहिला भारत, दुसरा, वा, हेच उत्तर अपेक्षित होतं बरं का. कारण कोणाला विसरू अथवा न विसरू, पण दुश्मनाला विसरायचं नाही. चला ऐका, आता हे मी माईकमध्ये बोलले, पण आता कोणाला राग आला असेल तर माफ करा. आणि विशेष म्हणजे सुरुवातीला सांगते, तोंड जरा फटकळे, त्याच्यामुळे जरा सांभाळून राहा बरं का. चला माझ्याकडे लक्ष द्या. मोजकी देश माहीत होती. पहिला भारत, दुसरा पाकिस्तान, तिसरा अमेरिका, हा एक माहीत होता. म्हणजे फार मोठा आहे, फार श्रीमंत देश आहे, फार सुशिक्षित देश आहे असा माहीत होता. आणि चौथा चीन, कोरोनापासून तो एक बिचारा माहीत झाला होता. पण आता 5वा माहीत झाला, नाव त्याचं इराण. पण चला बाकी काही असो बरं का. पण इराणने आपल्याला एक गोष्ट शिकवून दिली, पहा समजते का. तर इराण हा देश फार छोटा आहे बरं का. युद्ध करण्या इतकी सामग्री सुद्धा त्यांच्याकडे नव्हती, पण एकच सामग्री त्यांच्याकडे होती,
होती ते म्हणजे आत्मविश्वास. काय होता? आत्मविश्वास. अमेरिका देश फार छोटा नाही आहे. अमेरिका प्रचंड मोठा देश आहे, प्रचंड त्याच्याकडं संपत्ती आहे, प्रचंड ते बॉम्ब वगैरे. आता मला त्याचं काही जास्त कळत नाही आणि त्याला पडत आपण पडतही नाही बरं का, कारण देवानं हे दिले ना बस पोटापुरती दे देवा, जास्त पडायचं नाही. पण चला का, मी त्याचा जास्त अभ्यास केलेला नाही, पण मोबाईलवरती आपलं रील स्क्रोल करता करता ते पाहिलं की प्रचंड युद्धाची सामग्री असताना सुद्धा आज त्या देशानं माघार घेतली. त्याचं एकमेव कारण आहे आत्मविश्वास नाहीये. आणि दुसरं कारण असं आहे, अहंकाराचा वारा त्यांना लागला म्हणून त्यांचा नाश झाला. आणि आपले नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा. जिथे अहंकार येतो तिथं संपल्याशिवाय राहत नाही. आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग मला तरी असं वाटतं की इराण मधला अहंकार गेला आणि खरंच इराण देव झाला की काय. आणि खऱ्या अर्थानं इराण देशाला ते प्राप्तही झाले, ज्याच्याकरिता त्यांनी आज एवढा अथांग. आणि विशेष म्हणजे आपल्याकडं पण जरा जास्त टंचाई आली होती गॅसची. काही माणसांनी तर स्टेटस टाकली, इराणशी वाकडं आणि चुलीत लाकडं. वा, याचा अर्थ तुमचं व्याकरण पक्कही म्हणते बरं का मी. चला माझ्याकडे लक्ष द्या. अशी विशेष गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत राहतात. आणि खऱ्या अर्थानं आपला भारत हा असा देश आहे की याच्यामध्ये दिवसेंदिवस काहीतरी शिकायला भेटतं. समजते ना तुम्हाला? दिवसेंदिवस काहीतरी शिकायला भेटतं. अनुभवावरती माणसाचं जीवन एक खऱ्या अर्थानं फार जास्तीत जास्त प्रवृत्त असतं. बरं, कशावरती? अनुभवावरती. असे अनेक अनुभव आपल्याला येत राहतात. आणि खऱ्या अर्थानं मग जेव्हा त्या गुरूंनी विचार केला की आपण जर परशुरामाला सांगितलं की राजा तू आता हे सर्व राज्य सोड आणि आता तू देवाच्या भक्तीमध्ये विलीन हो, तर परशुराम ऐकणार नाही. कदाचित ते मला सुद्धा संपवतील, कारण परशुरामाचा अवतार म्हणजे थोडा रागीट अवतार बरं का, मला सुद्धा समजते, संपवतील. आणि मग त्या गुरूंनी त्या ऋषींनी एक योजना आखली. आणि ऋषींनी परशुरामाचे आजोबा, ऐकता ना तुम्ही? हां, परशुरामाच्या आजोबाला त्यांना एक ते तप केलं. आता पहिल्या काळामध्ये मेलेल्या माणसासोबत सुद्धा बोलता येत होतं बरं का. हे अंतरीची घेतो गोडी याच्यासाठी प्रमाण आहे. अंतरामधून बातचीत केली आणि बोलल्याच्या नंतर सांगितलं की तुम्ही तुमच्या आता जे वंशज त्यांना समजावून सांगा. आणि परशुरामाचे जे आजोबा होते त्यांनी परशुरामाला स्वप्नात येऊन सांगितलं की राजा तो आता हे सगळं सोडून दे आणि देवामध्ये विलीन हो. आणि मग परशुरामानं देवामध्ये विलीन झाले. आणि मग तेव्हापासून अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पितरांना जेवू घातलं जातं. का घातलं जातं? परशुरामाचे पितर अर्थात त्यांचे आजोबा त्यांना भेटायला आले होते आणि परशुरामांना त्यांना जेवायला घातलं होतं. म्हणून आज सुद्धा आपण सर्व काय करतो? पितरांना जेवू घालतो. एवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाही. अभंग चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा अतिशय गोड उपदेश करतात बरं का. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा अनमोल उपदेश करतात, गोड उपदेश करतात. मला माहिती आहे सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे म्हणून मला असं वाटतं मीच 2 मिनिटं ब्रेक घेते, कारण माझा स्वभाव आहे पहा, जोपर्यंत टोपीवाले, फेट्यावाले, गंधावाले, मिशावाले, पदरावाल्या, कुंकावाल्या, टिकलेवाल्या आहात ना तुम्ही, हां, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यापर्यंत जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आपण काही पुढे जात नाही. विठ्ठल 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 चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराचे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा अतिशय गोड उपदेश करतात बरं का. आता गोड म्हणलं तर थोडंसं आपल्याला अडचण वाटते, कारण ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात गोड परमार्थ कसा लागतो माणसाला? कडू लागतो. आणि कडू संसार माणसाला गोड लागतो. म्हणून सतीश बाबा मला असं वाटतं की गोडला एका पिशवीत घालून मंडपाच्या बाहेर फेकून देऊ, गोडच्या नादीच लागायला नको. आता पुढे चला ऐका. अभंग आणि अभंगाचा उपदेश अतिशय सुंदर आहे. का सुंदर आहे त्याचं कारण असे, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा.
शब्द ऐकताय ना, त्याची केलेली स्तुती किती सुंदर असेल. आपला एक स्वभाव आहे बाबा, करायचं ईदवर सांगायचं. मग आपल्यातले संत, मग संतांनी सुद्धा देवाचा स्वभाव जरी एवढा, देवाचं रूप जरी एवढं गोड असेल ना, तर संतांनी सांगितलं मात्र एवढं मोठं. ऐका मग देवाचे गुणवान किती गोड असतील. ऐका तसा अभंग गोड आहे, सुंदर आहे, आणि पुढे सांगेल अभंग अनमोल आहे. का अनमोल आहे त्याचं कारण असं आहे. ऐका ना, जीवनामध्ये आल्याच्या नंतर परमार्थ करावा हे प्रत्येकाला कळत नाही हो. आज माणसं नको त्याच्या नादी लागतात. नाही समजलं तुम्हाला? थोडं सोपं करून सांगते, पण प्लीज गड्याची शपथ आहे, मी तुमच्या मुलीसारखे फक्त राग येऊ देऊ नका बरं का. ऐका ना, आज माणसं 108 महिन्यांची माळ जपायला कधी धजत नाहीत, करत नाहीत. हां, पण सप्त्यामध्ये जर एखाद्या लेडीजचं कीर्तन घेतलं तर तोच माणूस उठून आज बोट उचलतो. याची शोकांती काय मला. एखादा कधी कोणी पंढरीची वारी करत नाही, पण एखादी स्त्री जर हरिपाठामध्ये उठून पावली खेळत असेल तर लोक म्हणतात हे चुकीचं आहे, हे वाईट वाटतं. कधीच माणूस भजनाला जात नाही, पण एखादी स्त्रीनं जर भजनामध्ये एखादी गवड म्हणली तर ते माणसाला चालत नाही. पण आमचे अमृत बाबा जोशी म्हणतात, अरे ज्याला बाईचा परमार्थ जमत नाही, मुळात तो परमार्थी नाहीच. आणि मला बरेच जण म्हणतात, बरं मी एकदा सहज एका जणाला विचारलं की बाबा का स्त्रीनं परमार्थ करू नये, का स्त्रीनं कीर्तन करू नये. त्या बाबांनी मला गोड उत्तर दिलं बरं का. ते बाबा म्हणले, ताई अहो का करावं एवढं सांगा. म्हणलं बाबा, अहो जनाबाईनं परमार्थ केला, सखूबाईनं परमार्थ केला, मीराबाईनं परमार्थ केला, पण बाबा आम्ही काय करू नये. तेव्हा बाबांनी गोड उत्तर दिलं. बाबा पण चतुर होते बरं का. मला उलट अभिमान वाटला की तसे बाबा आपल्या भारतात आहेत म्हणून. रेंज गेली का? मला अभिमान वाटला की तसे माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये आहेत. ते बाबा म्हणले, ताई मला सांगा जनाबाईनं कीर्तन केलं का. अहो मला सांगा सखूबाईनं कीर्तन केलं का. मला सांगा मीराबाईनं कीर्तन केलं का. म्हणलं बाबा मीराबाईनं, सखूबाईनं, जनाबाईनं कीर्तन केलं नाही. म्हणलं पण बाबा एक सांगू का तुम्हाला. म्हणलं हां म्हणे बोला ना. म्हणलं बाबा त्यांनी आमच्यापेक्षा थोडं मोठं काम केलं. मग मला असं वाटतं म्हणलं की काही दिवसांनी आम्ही सुद्धा ते चालू करावं. तर मला म्हणले की काय केलं त्यांनी. मग त्यांना मी गोड सांगितलं, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला देव बोला भंग. जनी म्हणे नामदेव बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल डोलू लागला, नाचू लागला. आणि मग काय झालं तुम्हाला माहिती. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. ओ बाबा आम्ही फक्त कीर्तन करतोय म्हणलं. म्हणे मग आणखीन काय करायला पाहिजे. अहो जनाबाईचा अधिकार फार मोठा आहे. जनाबाईंनी कीर्तन केलं की नाही मला माहित नाही, पण जनाबाईंनी खाली बसावं आणि ज्या ज्ञानोबरायांनी ज्ञानाचं दान या जगाला दिलं, ज्या ज्ञानोबरायांची ओळख त्यांच्या ज्ञानावरून केली जाते, ज्या ज्ञानोबरायांची ओळख जगाची माऊली म्हणून केली जाते, ज्या ज्ञानोबरायला अनाथाची माय म्हणलं जातं. अरे ज्या ज्ञानोबरायांकडे ज्ञानाचा समुद्र आहे, ज्या ज्ञानोबरायांकडे ज्ञानाचा सागर आहे, त्या ज्ञानोबरायांना जनाबाईनं खाली बसून म्हणावं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. मग
मी म्हणले बाबा मला वाटतं की खरंय तुमचं, आम्हा सगळ्या कीर्तनकार महिलांनी काय करायला पाहिजे, आम्ही कीर्तन करायलाच नाही पाहिजे, उलट आम्ही खाली बसायला पाहिजे, तू मला म्हणायला पाहिजे अभंग बोला. बाबा शांत बसले. बाबा म्हणले हे बघा मला ना कोणाचं म्हणजे असं वाईट विचार करायचं नाही, किंवा ते प्रत्येकाची बुद्धी असते की नाही, आणि असं कुठंच नाही हो, असं कुठल्याच ग्रंथामध्ये नाही आहे की स्त्रीनं कीर्तन करू नये किंवा नारदाच्या गादीवरती उभा राहू नये. ऐका ना, तुम्हाला माहीत असेल सर्व तुम्ही शास्त्र धर्म पाडून आहात, शास्त्र ऐकून आहात वाचून आहात, तर नारद सुद्धा एकदा नारदी झाले होते. स्त्री आणि पुरुषामध्ये खऱ्या अर्थानं तर भेद नाहीच आहे, पण तो भेद जेव्हा ज्याच्या गळ्यामध्ये माळणे, ज्याच्या हातामध्ये कधी टाळणे, ज्याच्या भाडी कधी चंदन नाही, तो व्यक्ती जर तो भेद करत असेल ना तर त्याची आम्हाला शोकांतिका आहे. जगद्गुरु तुकोबांनी म्हणावं राजांना ऐका, आणि सध्याच्या काळामध्ये परमार्थाची एवढी गरज आहे, इतकी गरज आहे मायबाप, फार गरज आहे बरं का. का गरज आहे का, नाही तुमची लेकरं ह भ प झाली तरी चालेल, पण तुमच्या लेकरांना योग्य ते संस्कार भेटलेच पाहिजे. नाही तुमच्या लेकरं मृदंग बदक झाली तरी चालेल, पण तुमचं लेकरू कधीच धाब्यावरती नाहीच गेलं पाहिजे. नाही तुमच्या मुलीनं कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिली तरी चालेल, पण तुमच्या मुलीनं कधी अंगावरची ओढणी नाही पडू दिली पाहिजे. तुमच्या मुलीनं नाही आमच्यासारखी कीर्तनकार झाली तरी चालेल. आणि बाळू महाराज गिरगावकर तर म्हणतात की एक वेळ डोकं उघडं असावं, ऐकताय ना, स्त्रीचं एक वेळ डोकं उघडं असावं, पण स्त्रीची कधी पाठ उघडी नसावी. ज्या स्त्रीची पाठ उघडी असते ना, ऐका ना तुम्ही, ज्या स्त्रीची पाठ उघडी असते ना, तिची सर्व जी घराची जी इज्जत आहे ना ती वेशीवरती टांगली जाते. उगाच पहिल्या काळात बाया म्हणायच्या नाही, पहिल्या काळात म्हणायच्या केस लांब असावी. का लांब असावी, त्याचं कारण आहे पाठ दिसू नये. पण आताच्या सध्याच्या लग्नाकार्यात जर तुम्ही गेलात ना, बाप रे बाप, इतकी भयान परिस्थिती पाहायला भेटते. अहो वाईट एका गोष्टीचं वाटतं, जी जुनी माणसं आहेत ना, जुनी जाणकार माणसं, त्यांना पाव सुद्धा वाटत नाही. याच्यापेक्षा वाईट मी सांगू शकत नाही. त्यांना पाव सुद्धा वाटत नाही, माणसं मान खाली घालतात, याच्यापेक्षा वाईट आणखीन काय पाहिजे. मग सध्याचं हे काळ जे अधोगतीला चाललेलं आहे ना, हा अधोगतीला काळ जाणारा जर थांबवायचा असेल तर निश्चित हातामध्ये माळ घेणं गरजेचं आहे. नाही माळ घेता आली घेऊ नका, पण ऐका ना, या परमार्थाचे जे वाक्य तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, एवढं जरी वाक्याचं तुम्ही अनुसरण केलं ना, बस जीवनाचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असं जगद्गुरु तुकोबाराय, मला तरी असं वाटतं की तुकोबाराय त्यांच्या मुलीला, त्यांची मुलगी कोण, भागीरथी, तिला सांगत होते की बाळा परमार्थ असा असतो वगैरे वगैरे वगैरे. आता हे बघा, कुठलाच कीर्तनकार तेव्हा जिवंत नव्हता ते पाहायला, माझ्या सहित कुठलाच कीर्तनकार नाही. पण ऐका, आमचे बोधले बाबा म्हणत असतात, जयवंत बाबा बोधले, बघा आमच्या कीर्तनकाराचं काही काम आहे माहिती आहे का, त्यांनी जे अभंग लिहून ठेवली, त्यांनी जी पुराणं लिहून ठेवली, किंवा त्यांनी जे उक्त्या लिहून ठेवली, उक्त्या म्हणजे ते चरण, हां ऐका, ते मराठीमध्ये त्याला उक्त्या म्हणतात, त्यांनी जे उक्त्या लिहून ठेवल्यात ना, त्याच्यावरती अवलंबून एक कथा रचना करायची आणि ती कथा तुम्हाला सांगायची. नाही समजलं, ऐका. लहानपणी तुम्हाला आठवत असेल, आत्ताच्या आज्याच सिरियल पाहतात त्याच्यामुळे गोष्टीचा काही विषय येत नाही. आता वन्स मोर सांगते, डोकं उघडं करून ऐका. सध्याच्या काळातली जी आजी असते ना, ज्या आज्या असतात ना, त्या आज्याच काय करतात, मोबाईल पाहतात, म्हणून गोष्टीचा तर काही विषय येत नाही. पण पहिल्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, आता माझ्या टायमाला सुद्धा ते होतं, म्हणजे तुमच्या टायमाला तर असणारच. अगदी जुने संध्याकाळचे जेवणं वगैरे झाले की मस्त अंगणामध्ये बाज टाकायचे. आणि माझ्या तर जीवनामधला हा फार गोड अनुभव आहे. सुट्ट्या लागले की मग मामाच्या गावाला जायचं, आणि मामाच्या गावाला गेलं की तिथं काही कोणी काम सांगत नाही, कारण आपण पाहुणी असतो नाही का. उठायचं, मस्त जेवण करायचं, आणि जेवण केलं की अशी उन्हाळ्याचा काळ असतो, पावसाची भीती नसते, आणि अगदी थंडगार वातावरण. आता नैसर्गिक कुठं पाहायला मिळतच नाही सहजासहजी. पण चला ऐका, दारामध्ये अंगणामध्ये ती बाज, तो पलंग टाकायचा, आणि त्याच्यावरती असे डोके ठेवायचे. मग माझी आजी मला सांगायची, बाळा ते वरच्या चांदण्या मोजत मोजत तिनं गोष्ट सांगावी, ती गोष्ट ऐकत ऐकत इतकी निवांत झोप लागायची. आणि गळ्याची शपथ घेऊन सांगते, उगाच मला आता कळतं की उगाच संत म्हणत नव्हते, लहानपण दिगा देवा, लहानपण दिगा देवा, मुंगी साखरेचा
विचारलं का तू कोबर आहे कशाला पाहिजे लहानपण, तेव्हा तू कोबऱ्याने किती गोड उत्तर दिलं पहा. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. मोठं होणं एवढं सोपं नसतं पहा. आता बऱ्याचदा आता आमच्या सतीश दादाला आठवत असेल, बरीच माणसं चलता चलता गावातली माणसं तर फार डेंजर असतात. तो गाडी काढली गाडीत बसलं गाडी इकून गाडी किती जरी वेगात असली तरी ते टोमनं हाणणारच. आज कुठे डवरा म्हणणार म्हणतात म्हणा. मला एवढं वैताग येतो ना, आणि माझं असं तोंड फटकळ आहे. त्याच्यामुळं मी असं कानामध्ये गावातून बाहेर निघूस तर हेडफोन घालत असते की बुवा आपल्या तोंडातून कोणाला वाईट जायला नको आहे की नाही. अरे ज्याला मोठेपण पाहिजे ना त्याला यातना फार कठीण असतं, फार कठीण दिसतं. तेवढं सोपं नसतं हे. पण चला माझ्याकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाने म्हणावं लहानपण देगा देवा. कशाकरिता लहानपण? ज्या लहानपणी गोष्टी घडतात ना त्या पुन्हा जीवनामध्ये कधीच प्राप्त होऊ शकत नाहीत. तशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार या, ऐका, माझ्याकडे लक्ष देऊ नका. जी गोष्ट मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहिलीच राहणार ना, शेजारीची शपथ घेऊ नका. अरे बापरे, डोक्यावर हात ठेवून घेत आहेत ते. चला, काही दुश्मन वगैरे की काय? अरे चला माझ्याकडे लक्ष द्या. ऐका ऐका बरं का. चला माझ्याकडे लक्ष द्या, ऐका. चला विनोदाचा भाग सोडा. ते मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखं यांच्या दोघांसाठी, हे दोघं मित्र आहेत ना त्याच्यामुळे. जाऊ द्या आता माझ्याकडे लक्ष द्या. जाऊ द्या तुम्ही वर्षभर नाही आयुष्यभर सोबतच आहे दोघं जण. पण मी नाही येणार पुन्हा तुमच्या गावामध्ये. हे फर्स्ट अँड लास्ट. आता माझ्याकडे लक्ष द्या. चला ऐका. चला काय चालू होतं आपलं? वा 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 वा, हे कीर्तन म्हणतात. तुमचं ते डायलॉग पाठच झालाय का? पण डायलॉगसाठी नव्हतं विचारलं बरं का. चला माझ्याकडे लक्ष द्या. लहानपणा देगा देवा जगद्गुरु तुकोबांनी म्हणावं. ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. देवा जगद्गुरु तुकोबा भगीरथीला सांगत होते, तेव्हा एक व्यक्ती जगद्गुरु तुकोबांकडे गेला आणि तुकोबांकडे गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीने जगद्गुरु तुकोबाला म्हणावं, ओ तुकोबा या, अहो तुम्ही स्वतः आणता स्वतःच्या संसाराचं सगळं वाटोळं करून टाकलं. काय केलं? जगद्गुरु तुकोबाचा फारच गोड संसार आहे का हो? अजिबात नाही. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर दाके. आणि ऐका ना, मला एका गोष्टीचं एवढं प्रचंड हसायला येतं ना की ह्या 3 उक्त्या आहेत बरं का, म्हणजे 4 लाईन आहेत आणि त्या 4 लाईनीमधून माणसांनी पहिल्या 3 सोडून दिल्या. शेवटचं धरलं कुत्रे घर राखीती. आता याच्यापेक्षा सोपं नाही सांगू शकत. वन्स मोर सांगू का घुसण्यासाठी? पुन्हा एकदा सांगते. 3 लाईनी माणसांनी सोडून दिल्या, शेवटची पकडली. काय शेवटची लाईन? आणखीन पण बहुतेक मला असं वाटतं की कळलेलं नाही. कुत्रे घर राखीती. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की घरावरती बोर्ड लावलेले असतात कुत्र्यापासून सावधान. मग ते घरात जाणारा विचार करतो घरात नेमकी. अरे वा, हुशार आहेत तुम्ही. जास्त बोलण्याची मला तरी आवडतं, आवश्यकता नाही पडणारी ते. चला ऐका. माणसांनी फक्त कुत्रे घर राखीती एवढंच घेतलं त्यातलं. पण जगद्गुरु तुकोबाचा संसार म्हणजे फार कठीण हो. पहिली पत्नी वारली आणि जगाकरिता माझ्या जगद्गुरु तुकोबांनी निष्ठूर व्हावं आणि जगाकरिता माझ्या जगद्गुरु तुकोबांनी म्हणावं, बरे झाले देवा, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. दुष्काळे पिढा गेली, बया दुष्काळे पिढा गेली. बया दुष्काळ पिढा गेली, बया दुष्काळे पिढा गेली. पिढा गेली, बरवे झाले देवा, निघाले दिवाळे. बरवे झाले देवा, निघाले दिवाळे. बरवे झाले देवा,
मग कपड्यावर कधी जाऊ आहे की नाही. चला ऐका, असं वाटत नाही त्यांच्याकडे कपड्याकडे पाहून ते अशी एवढी भारी झालं म्हणू शकतात म्हणून. आता आपण दोघांनी भरेवी म्हणायच्या शेवटी. हा अतिशय गोड आहे. हा चला ऐका. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी, पिढा गेली जगा निष्ठुर बाबा, आणि पत्नी वारली हे हसून सांगावं. ऐका ना, एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारते बरं. तेवढ्या प्रश्नाचं प्लीज मला उत्तर अपेक्षित आहे. 10वीचं अपेक्षित नाही, हे अपेक्षित वेगळं आहे. ऐकताय ना, मला अपेक्षा की तुम्ही याचं उत्तर द्या. बाबा माझ्याकडे लक्ष द्या, मला खरं खरं सांगा, पप्पाच्या माईनं किती, पप्पाची माई कळते ना, हा हे महत्वाचं. तेच नाही कळलं तर काय कळणार यांना बाकीचं. हा, पप्पाच्या माईनं किती जरी त्रास दिला तर ती मरावं वाटते का? काय प्रेम आहे तुमच्या? नाही म्हणले ते, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गावकऱ्यांना मी हा प्रश्न विचारला, बिचारे एकतर बोलले नाही तर खाली मुडकात, पण हे नाही म्हणले. चला हे माणसं इमानदार आहेत, बाकी काही नाही. चला ऐका, नाही मरा वाटत, नाही मरा वाटत, नाहीच मरू दे वाटत, तिनं किती त्रास दिला तरी नाहीच मरा वाटत. तिनं म्हणली मला 20,000ची साडी पाहिजे. बाई भांड मार, मारते का? तेच म्हणलं. मग असं हो नका ना म्हणू कुठं कशाला पण. चला ऐका बरं का, काही कर पण माहेरी जाऊ नको आणि मरू काय नको, नाही का? फक्त भांडणं व्हावे आणि त्यांनी म्हणावं बाहेर तर जाऊन पहा ना. मग हे जातच नाहीत बाहेर, भीती हो, बाकी काही नाही. चला ऐका, विनोदाचा भाग सुद्धा बरं, पण पत्नी मरावं असं कुठल्याच पतीला वाटत नाही. आणि याचं वर्णन जर ज्ञानोबा यांच्या भाषेत करायचं म्हणलं तर ज्ञानोबा जरा माझ्यासारखे फटकळ तोंडाचे. ज्ञानोबा म्हणतात, चित्ताधारी स्त्रीचे तिचे छंदे नाचे, माकड गारुडयाचे होईल जैसे. पहिल्या काळामध्ये गारुडी यायचे पहा, ते माकडला जसं टुणूक टुणूक उड्या मार तसं म्हणायचे. ते माकड मारायचं तसं. माऊली म्हणतात या कोण आहेत? समजलं तरी बस, उगाच बोलून कशाला दाखवायचं नाही. ते सांगता येईना स नाही होईना अशातला भाग येतो. चला माझ्याकडे लक्ष द्या. पण जगद्गुरु तुकोबांनी फक्त पत्नीला सोडला असं अजिबात नाही आहे. जगद्गुरु तुकोबांनी म्हणावं, नावडे जनधन माता पिता आई वडिलांचा सुद्धा धिक्कार केला. ओ जगद्गुरु तुकोबाराय, आई वडील गेले, भाऊ गेला, पत्नी सुद्धा गेली. अहो आज तुमची लेकरं अन्न अन्न करत करता तरच आहेत जगद्गुरु तुकोबाराय. अहो तुमची पत्नी सुद्धा, अहो जी आहे ती तरी नीट बोलती का? तुम्हाला विचारते मी, हो म्हणा, नाही म्हणू नका. जी आहे ती तरी तुम्हाला नीट बोलती का? म्हणे नेमकं म्हणते काय? तर तो व्यक्ती सांगू लागला, आई बापे माझी बरे नाही केली, पदरी भिकाऱ्याच्या पदरी बांधली, भिकाऱ्याच्या पुस्तकाची विना आणि त्याला 2 तारा, आली रजार पंढरीसी. पुस्तकाची विना आणि त्याला 2 तारा, आली रजार पंढरीसी. तुकोबाची कंटाळे सांगे लोका जातो पंढरीसी, जातो पंढरीसी. स्वामी माझ्या चौघी नांदती सुखानी, माझी कर्मरेषा ऐसे कैसी. ए देवा, अरे काय माझी कर्मरेषा असेल की जेणेकरून एवढी वाईट दिवस माझ्या आयुष्यामध्ये आले? हे कोणी म्हणावं? आवली मातेनं म्हणावं, जिजामातेनं म्हणावं. पण त्याच जिजामातेनं माझ्या जगद्गुरु तुकोबाने म्हणावं, तुका म्हणे कांती ऐसे न बोला, शरणरी घावे विठोबासी.
माऊली असं म्हणू नये. काय करावं तर देवाच्या चरणाला लागावं. अहो तुकोबाने स्वतःच्या संसाराचं तू पार वाटोळ केलं म्हणे. ही मुलगी उद्या दुसऱ्याच्या घरी जाईल आणि या भागीरथीला तुम्ही परमार्थ शिकवताय, हे चुकीचं आहे. आणि तिथे गेल्याच्या नंतर ही भागीरथी सुद्धा संसार करणार नाही, ती सुद्धा तुमच्यासारखं टाळ कुटत बसेल. आम्हाला सांगा का करायचा परमार्थ? आता हा मूळच प्रश्न आहे बरं का. सध्याच्या काळामध्ये सगळ्यात व्हायरल प्रश्न. व्हायरल कळतो ना? व्हायरस नाही बरं का. व्हायरस म्हणजे करोना. व्हायरल म्हणजे प्रसिद्ध. प्रसिद्ध प्रश्न काय तर ताई का करावा परमार्थ? सतीश दादा एक माणूस तर एवढं डेंजर भेटलं. कीर्तन सुंदर चालू होतं, कीर्तन सुंदर झाले सुद्धा, सगळी माणसं आली म्हणे ताई छान कीर्तन झालं वगैरे वगैरे. पण एक माणूस आला, ते थोडं मंथनातलं अमृत पिलेलं होता. आणि तशीच माणसं आमच्या पदरात पडतात बरं का. गळ्याची शपथ येऊन सांगते, ऐका. तो माणूस आला आणि तो मलाच म्हणाला ताई 201 रुपये वर्गणी दिली. म्हणलं बरं. आता 201 म्हणल्यावर फार झाली म्हणलं नाही का. किती? 200. तुमच्याकडे किती देतात? 50 रुपये. अयो खरं काय 50 रुपये देतात? हां मला अटॅक येतोय की काय, मला असं वाटायला लागलं. अहो खरं सांगते 50 रुपयामध्ये यांची लिपस्टिक सुद्धा येत नाही. येते चांगली प्युअर आणि क्वालिटीची जर लिपस्टिक घ्यायची म्हणून तर 500 रुपयाच्या पुढे आहे की नाही. त्या सांगण्यातच आता मी तुमच्यामधली ना त्याच्यामुळे विचारते. नाही खरं सांगते आज 50 रुपयामध्ये काय येतो. पण चला ऐका, ज्याची जेवढी ऐपत असते तेवढ्या माणसं स्वतः दान करतात. माझी काही अडचण नाही आहे. पण तो म्हणला, मला वाटतं मग तो जरा श्रीमंत होता काय की 201 रुपये दिले म्हणल्यावर. चला ऐका, आता हे ज्याला कळलं त्याला कळलं, आता ज्याला नाही कळलं त्याला मी काय करू. चला ऐका, हां त्यांना 201 रुपये दिला. मला येऊन सांगू लागलं ताई 201 रुपये दिला. म्हणलं बरं ताई मला प्रश्न विचारायचा. हा विचारा ना म्हणलं. आणि आता भरपूर ठिकाणी अशी प्रथा चालू झाली की कीर्तन झालं काय चांगलं झालं हे सांगायला येत नाहीत माणसं. हां काय चुकलं हे सांगायला येतात. पण मला असं वाटतं की ते चांगलंच आहे बरं. म्हणजे आम्ही ती चुकताना दुसऱ्या गावात करत नाहीत ना. ऐका, आणि मग मात्र त्यांना विचारायला सुरुवात केली, ओ ताई अहो आम्ही वर्षभर काम केलं. बरं म्हणलं काय काम केलं? मग त्यांना सांगितलं तुमच्याकडे कशाचं पीक घेतलं जातं जास्त? बाजरी, सोयाबीन. अच्छा सोयाबीनचं पीक. म्हणे आम्ही वर्षभर कष्ट केली आणि इनमिन असं पाऊस वारा ऊन या सगळ्या निसर्गाच्या तालमेलीमध्ये 25 गोण्या सोयाबीन झाली म्हणे मला. बरं सोयाबीनला भाव म्हणे लागला जरा बराबुरा. अरे किती जरी लागला तरी तो बराच असतो. हाही मोठा प्रश्न आहे. सरकारनं किती जरी दिलं तरी ते आपल्याला पुरत नाही ना. चला माझ्याकडे लक्ष द्या. भाव जरा, आणि खरं तर खऱ्या अर्थानं सध्याच्या काळामध्ये म्हणजे शेतकऱ्याची अवस्था फारच बिकटते की सांगण्यासुद्धा सारखी सुद्धा नाही आहे. आणि एका गोष्टीचा म्हणजे किती विशेष वाटतो, पहिल्या काळामध्ये मंजूर घरी यायचं आणि विचारायचं की मालक आज काम आहे का. आज शेतकरीला दारोदार फिरावं लागतं. चला ना, ते म्हणतं आज नाही जमणार. नाही काही करा पण आजच्या दिवस चला ना. अहो ते वाढत सगळं गवत लई झाले, जरा चला ना. आज जमणारच नाही म्हणे, आज जरा आमचा पार्टीचा टाईम. अरे मंजूर म्हणतात याला. वेळ प्रत्येकाची येते तसं म्हणतात ना. तसं मला तरी असं वाटतं सध्याची वेळ म्हणजे कामगारांची वेळ आहे. पण ऐका, बाळू महाराज गिरगावकर सांगत असतात, बाबा सांगत असतात की येणारे 10 ते 15 ते 20 वर्षामध्ये काळ फक्त आणि फक्त शेतकऱ्याचाच असणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी कधीच जमिनी विकून पुण्याला राहायला जायचं नाही बरं का. हां ऐका, हे खरंच की शेतकरी म्हणजे ब्रँड इज म्हणा ना. तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधातले आहेत का? नाही ना. चला ऐका, आणि शेतकऱ्याचे दिवस येणार आहेत पण थोडा वेळ आहे आणि सब्र का फल मीठा होत आहे. चला माझ्याकडे लक्ष द्या. चला ऐका, म्हणे ठीक आहे म्हणे चांगलं लागलं, जरा बराबुरा भाव लागला. बरं मग अहो ताई वर्षभर कष्ट करायची, ते सोयाबीन पिकवायचं वगैरे वगैरे काम करायचं आणि कष्टानं कमवलेली भाकर इकडे 200 रुपये आणून द्यायची. बरं 200 रुपये आणून भागतं का? नुसते पैसे देऊन भागतं का? तुम्ही जर नुसतं सगळ्यांनी 500 500 400 400 1000 1000 2 2 3 3 हजार रुपये जर तुम्ही इथं आणून दिले असते आणि तुम्ही जर इथं आलंच नसतं तर उपयोग होता का? नाही. फक्त पैसे देऊन चालत नाही, आम्हाला इथे यावंच लागतं. मग ताई वर्षातून 8 दिवस कशाला वाया घालायचे असा जेव्हा त्या व्यक्तीनं मला प्रश्न विचारला
विचारला ना टचकन माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि मी म्हणलं दादा जास्त बोलायला मला आवडत नाही, पण आता हे न विलाजानं बोलावं लागतं. नाही तुम्हाला झोप लागलेली, काही अडचण नाही, तुम्ही झोप घ्या. कोणाला सांगू आता की या ऐकताय, यांना सांगते. ऐकताय ना. आता हे 2 तास बडबड करणं म्हणजे न विलाजानं बडबड करणे. आपण तुम्ही जर थोडा सपोर्ट केला तर आम्हाला पण बोलायला आनंद वाटतो. असं करा ना, कसं तरी झोपले का तुम्ही. ऐकताय ना, ऐका. हा म्हणलं बाबा मला काही जास्त बोलायला आवडत नाही आणि तुम्ही बोलण्याच्या कॅपॅसिटीमध्ये सुद्धा नाही आहेत, म्हणून मी एकच वाक्यात उत्तर दिलं. ऐका ना, म्हणलं बाबा का करायचा सप्ताह असा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल ना, त्याचं उत्तर फक्त एका शब्दात आहे. जगद्गुरु तुकोबरा एकाच वाक्यात सांगतात, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. अरे पाठीमागं तुम्ही किती जणांचे बांध कोरले याच्याशी आमचं तुमचा काही देणं घेणं नाही बरं का. पाठीमागं तुम्ही काय काय केलं याच्याशी तुमचा आमचा काही देणं घेणं नाही आहे. पण ऐका ना, जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असे आयुष्याचा. तसा त्या व्यक्तीने विचारलं का करायचा परमार्थ, तेव्हा जगद्गुरु तुकोबरा म्हणले सगळं सांगायला मी गुत्त घेतलेलं नाही. मग पुढं जायचं म्हणे आळंदीला जायचं. आळंदीला गेल्याच्या नंतर आळंदीकडे ज्ञानोबारांकडे गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराला विचारलं अहो का करायचा परमार्थ. अरे संसार पूर्ण होण्याकरिता परमार्थ करायचा. कधी होतो संसार पूर्ण, सोडीला संसार माया तयावरी फार. एकदा काही देवाचं वेळ झाली की जांभळी द्या बरं का, वेळ झाली की जांभळी द्या. मी लगेच ज्ञानेश्वर माऊली तू, हे बघा तुमचं लक्ष इकडे ठेवा. यांनी जांभळी दिली की इकडे लगेच ज्ञानेश्वर माऊली तू करा, तुमचं लक्ष इकडे. यांनी एकीनं जरी जांभळी दिली की लगेच ज्ञानेश्वर माऊली ज्ञान. ओके, तशी मी आहेच लक्ष द्यायला, पण माझी नजर इकडे तिकडं करावी लागते मला. तुम्ही असं निरखून तसं तुमच्या महिला फार चांगलं बरं, एकीने सुद्धा आणखी तरी जांभळी दिलेली नाही. पण आता जांभळी द्यायचा वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे मी जास्त पसारा पांगवणार नाही माझा. पण ऐका, ज्ञानोबारांनी म्हणावं अरे संसार सोडल्याच्या नंतर संसार पूर्ण होतो. ओ ज्ञानोबराया, अहो तुम्ही कधी संसार केलाच नाही, तुम्हाला काय संसार कळणार आहे. हा आपला सामान्य व्यक्ती म्हणलं बरं. तेव्हा ज्ञानोबरा हसले. ज्ञानोबरा म्हणले राजा अरे तुझा संसार म्हणजे 4 भिंतीचा संसार, माझा संसार म्हणजे 4 दिशांचा संसार. अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. ऐका, ज्ञानोबरा सांगते संपूर्ण विश्व माझं घर आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणलो अवघाची संसार सुखाचा काही आनंदी भरीन, आनंदी भरीन तिन्ही लोकी जाईन गे माई जाईन गे पंढरपूर. अवघाची संसार सुखाचा. पण अवघा सांगू का, अवघा कळतं का तुम्हाला अवघा. आता अवघा शब्द एक आहे पण अर्थ 2 आहेत बरं का. आता मी उद्या कीर्तनाला गेल्याच्या नंतर आता इथला काही सगळा मंडप भरलेला नाही आहे, पण तशी बरीच मस्त, कारण गाव लांब आहे आपल्या इथून नाही का. चला ऐका, तसं उद्या आता माझं मला काही योगायोग आहे माहिती आहे का. आता ही इथं हे कोणचं गाव आहे, कळंबेश्वर, ठीक आहे ना, बरोबर ना. हां आता आलं बरोबर. ते गाव जवळ आल्यावर बैल वटणीवर येत असतात. बरोबर, शेतकरीच ना जणू तुम्ही. गाव जवळ आल्यावर बैल वटणीवर म्हणजे मी बैल हो म्हणता येतं, पुन्हा नाही म्हणता येतं. चला माझ्याकडे लक्ष द्या. चला ऐका, आता वेळ झाली ना आपली, चला माझ्याकडे लक्ष द्या. आणि उद्याचं माझं जे कीर्तन आहे ना, इथं मला वाटतं कमलेश्वर देवी नाही का, ते सुद्धा कमलेश्वर पिंपळगाव आहे. म्हणजे योगायोगच आहे, आजही कमलेश्वर उद्याही कमलेश्वर. चला ऐका, मग उद्याच्या कीर्तनामध्ये मी कदाचित सांगू शकते. उद्या आता आज भरपूर माणसं आहेत, मी उद्या सांगू शकते. काय सांगू तुम्हाला, काल अवघा मंडप भरलेला होता. काय म्हणणार मी, अवघा मंडप. आणि उद्याच्या कीर्तनाला जर किमान 4-5 टकुचे असतील, टकुचे नमुने कळतात ना, 4-5 माणसं असतील तर हा परवा दिवशीच्या कीर्तनाला मी सांगणार. काय सांगू तुम्हाला, अवघे 4-5 माणसं होते. शब्द तोच आहे पण अर्थ बदललेला आहे. बऱ्याच ठिकाणी अर्थ तोच असतो, शब्द बदललेले असतात. सुरुवातीला मी तुम्हाला 2 उदाहरणं दिलीच. चला माझ्याकडे लक्ष द्या. तसं ज्ञानोबा म्हणतात अरे अवघा नाही आहे, अवघा संसार आहे, अवघाची संसार सुखाचा करीना. ज्ञानोबा म्हणतात राजा तुझा संसार म्हणजे 4 माणसांचा
पण माझा संसार म्हणजे समस्त पृथ्वीचा संसार आणि तो संसार पूर्ण करण्याकरिता सोडीला संसार, मी माझा संसार सोडला. मग ज्ञानोबाने संसार पूर्ण झाला का? आजी संसार सफळ झाला गे माये, सुफळ झाला गे माये. ज्ञानोबांनी संसार पूर्ण केला. ज्ञानोबांना ऐका, परमार्थ करण्याकरिता संसार सोडावा लागतो आणि परमार्थ केल्याच्या नंतर संसार पूर्ण होतो. पण आम्हाला प्रश्नाचं या उत्तर पाहिजे की परमार्थ जर नाहीच केला तर काय होईल? म्हणे इथं सांगणार नाही. मग कुठं जायचं? मग निवृत्तीनाथाकडे गेले आणि निवृत्तीनाथाकडे गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथ म्हणजे एका शब्दात उत्तर देणारे. अहो का करायचं परमार्थ? तेव्हा सांगितलं उपजते मरे, मरे ते झोरे. ऐका, आपल्याकडे एक म्हण म्हणली जाते पहा. माणसं सहज म्हणतात त्रास सहन नाही व्हायला लागलं की आता माणसं म्हणतात की आता मेलेलं बरं आहे की नाही. पण ऐका, जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर. क्षणिक सुखासाठी फुल्या कोणी नीती भ्रष्ट, कोणी त्यागे जीवना कोणी दुःख जगे करण्या नष्ट. देह करे जे काही, हो देह करे जे काही, आत्मा भोगे तो नंतर. जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर. फळ दे तुझे ईश्वर, फळ दे तुझे ईश्वर. क्षणिक सुखासाठी फुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवना फुले दुःख जगी करण्या नष्ट. काय सांगितलंय की क्षणाच्या सुखासाठी माणसं नीतीभ्रष्ट होतात. पण ऐका ना, जेव्हा त्या नीतीभ्रष्ट होण्याचं जेव्हा होतात आणि जेव्हा ते दुःख माणसाला पचवायला जड जातं तेव्हा माणसं जीवन त्यागण्याचा विचार करतात. पण निवृत्तीनाथ सांगतात की उपजते मरे. अरे जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मरणारच आहे, पण जो वाईट कर्म करून मेला ना माईबाप, मरे ते झुरे. मेल्याच्या नंतर सुद्धा झुरावं लागतं. म्हणून तुकोबाराया नेमकं करावं तरी काय? काहीच करू नका, देवावरती निष्ठा ठेवा. तुकोबाराया आम्ही देवावरती जरूर निष्ठा ठेवू, पण तो येईल ना, 100% येणार. तुकोबाराया पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? आता पहा, सुरुवातीचा करंट आता लागतो. तुकोबाराया हो, जन्मल्यापासून आज मी MH95, गाडीचा नंबर सांगत नाही, तुमचा नंबर सांगते. MH95 माझं म्हणजे माझं वय 95 आहे. पण तुकोबाराय काय सांगू म्हणे, आत्तापर्यंत देवाचं थोबाड पाहिलं. आणलं ना पहिल्या बसस्टँडवर. आता तरी हसा मग, स्माईल प्लीज. हसले. चला ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. अहो आत्तापर्यंत देवाचं तोंड पाहिलं नाही, आल्याच्या नंतर त्याला ओळखायचं तरी कसं? असं जेव्हा त्या व्यक्तीनं विचारलं तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय काय गोड उत्तर देतो. ऐका राजा, ऐक ना, काय करू माहितीये का? आता घरी जा. बर, एक चांगली बॅग पॅक कर. बर, पप्पाच्या महिला टाटा कर. टाटा कळतं का बाय बाय कळतं? दोन्ही कळतं. हां, म्हणे बाय बाय कर. आणि बाय बाय करून ना तू आता रेल्वेच्याच ठिकाणी जा. बर, आणि त्या रेल्वेच्या स्टेशनवरती गेल्याच्या नंतर तिथे जाऊन एक गोड काय म्हणतात त्याला, तिकीट फाड. कशाचं फाडू? वृंदावनाचं फाड. अहो आहे तरी काय? जहा जमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यह तेरा नजारा है. यह जमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यह तेरा नजारा है. ओ सागरी, ओ सागरी, ओ सागरी, ओ सागरी, ओ सागरी, ओ सागरी,
जिथं वृंदावन आहे, जिथं गोकुळ आहे, ऐका आणि खऱ्या अर्थानं तिथे तू जा. पण तुकोबराया, मला ना वृंदावनाला जाण्याची अजिबात इच्छा नाही. टेन्शन घेऊच नको. आहे ती बॅग रेडी ठेव आणि तिकीट दुसरं फाड. म्हणे कशाचं फाडू? अयोध्येचं फाड. श्रीराम जानकी बैठी मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठी मेरे सीने में. मुझको कीर्ति नावें का यश चाहिए, राम के नाम का मुझको रश चाहिए. मुझको कीर्ति नावें भवना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सच्चा आनंद है इस जीने में, सच्चा आनंद है इस जीने में. श्रीराम जानकी बैठी मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठी मेरे सीने में, मेरे सीने में, मेरे सीने में. घाबरू नकोस, कुठे जा? अयोध्येला जा. पण काय सांगू, पप्पाच्या महिला सोडून मी राहू शकत? इतकं लांब कधी जावं, कधी वापस यावं, नाही राहू शकत. टेन्शन घेऊ नको. मग कुठे जा? पंढरपूरला जा ना. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेना गुडी, पंढरपुरा नेना गुडी. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन पंढरपूरला जा ना. पंढरपूर तर किती जवळ आहे? मला इथून पंढरपूर जवळ येतं की लांब येतं बरं? 300 450. अरे बाबा, भरपूर लांब आहे. मग एक काम करा, जाऊ द्या तुम्ही पंढरपूरला सुद्धा जाऊ नका. तुम्ही एक काम करा, संभाजीनगर जवळ असेल ना? हां, संभाजीनगरला जा. तिथं खाटू श्याम आहे. आता नवीन मंदिर तयार झाले. ते एक ट्रेंडिंग आलं होतं ना, 3 बाण की धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आना. हारे के सहारे में, हारे के सहारे, हारे के सहारे बा, हारे के सहारे. 3 बाण की धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आना. नाही तुम्हाला पंढरपूरला जाता आलं, खाटू श्यामला जा. आणि जर तुमचा घरातून पायच निघत नसेल ना, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळ बाबा. अरे घरी बस आणि देवावरती निष्ठा ठेव. तुकोबराया, मी घरी बसतो, देवावरती निष्ठा ठेवतो, पण आल्याच्या नंतर ओळखायचं कसं? ऐक ना, तुला आवडत असेल कृष्ण तर कृष्ण काढ, तुला आवडत असेल राम तर राम काढ, तुम्हाला आवडत असेल खाटू श्याम तर श्याम काढा, तुम्हाला आवडत असेल माझा पांडुरंग तर पांडुरंग काढा, तुम्हाला आवडत असेल माझे भगवान परशुराम काढा, तुम्हाला आवडत असेल माझ्या भगवंताचं एक खऱ्या अर्थानं भगवान भोलेनाथ काढा, तुम्हाला आवडत असेल राधा 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 जय जय श्री राधा, राधा 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 जय जय श्री राधा, ओ राधा 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 जय जय श्री राधा, राधा 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 जय जय श्री राधा. तुम्हाला जर राधा आवडत असेल तर राधा काढा, तुम्हाला रुक्मिणी आवडत असेल तर रुक्मिणी काढा. तुम्ही जो रूप रंगवटी करणार ते रूप घेऊन देव तुमच्या घरी येणार. मला वाटतं आता गोड अशी तुमची इथं भागवत कथा चालू आहे ना, त्या भागवत कथेमध्ये खूप गोड प्रसंग येतो. एक गवळणीला बांगड्या भरायच्या होत्या, म्हणून रूप घेऊन कासार झाला, हरी बांगड्या विकाया
बोलावणार, त्या रूपामध्ये देव येणार. तुकोबरया असा विश्वास ठेवू शकत नाही. तुकोबर म्हणला रे ग्वाही देतो अभंगाचं तिसरं चरण. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय हो. हा जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय. धावे सोया धरोनिया, धावे सोया धरोनिया, बोला धावे सोया धरोनिया, धावे सोया धरोनिया, धावे सोया धरोनिया, धावे सोया धरोनिया. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उभा मागे पुढे, उभा मागे पुढे, मागे पुढे. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुणिया देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट रजा. वेळ आपली झालेली आहे, 10:15 वाजलेले आहेत. आता मात्र पाठीचा कणा ताट झालेला आहे. आता तोंड जरी विठ्ठल विठ्ठल म्हणलं नसेल तरी गुडघे मात्र विठ्ठल विठ्ठल हो म्हणताय त्या कुशाल. गुडघे मात्र विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागली आहेत. त्याच्यामुळे ऑलरेडी कीर्तन ऐकून ऐकून तुमची कानं पिकलेली आहेत. त्याच्यामुळे मी काही जास्त आता पिकवत नाही का, कारण जास्त पिकलं तर मग ते सडतं. त्याच्यामुळे डाळ आपली व्यवस्थित शिजलेली, जास्त आणखीन जाड घालत नाही. आता 2-3 उदाहरण दिले मी तुम्हाला. चला माझ्याकडे लक्ष द्या. मला तरी असं वाटतं या संपूर्ण अभंगामध्ये हा जो 3रा नंबरचा जे चरण आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरून या. तुम्ही जसं करणार तसं होणार. आणखीन फक्त 5 मिनिटे मी तुमचे घेते बरं का, देणार ना प्लीज, माझ्याकडे लक्ष द्या. वरचं काही देऊ नका, फक्त 5 मिनिटं द्या. मग 10 मंडळावर वरचं लागून बाबा म्हणतात 10,000 रुपये देतो. हो ना बाबा? हो. नाही अशी कशाचीच अपेक्षा मला नाही आहे बरं का. चला माझ्याकडे लक्ष द्या. ते विनोदाचा भाग जो होता बरं का, लक्षात आणू नका. फक्त आणखीन 5 मिनिटं मी तुमच्याकडून घेणार आहे. तशी घरी जाण्याची तयारी आता करून ठेवा. आपली शाळा लवकरच सुटणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या. चला ऐका. हां, मला द्रौपदीनं आवाज दिला, द्रौपदीताईनं आवाज दिला. कसा दिला हो? आणि द्रौपदीताई म्हणजे सामान्य नाही आहे. चिंधी बांधी ती द्रौपदी. मला वाटतं भागवत कथेमध्ये अतिशय गोड त्याचं उदाहरण येऊन जातं नाही का. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घालणार नाही. पण द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. ऐका. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. बोट श्रीहरीचे कापले गंबाय, बांधायाला चिंधी लवकर दे. सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडूनी का देऊ. चिंधी तुम्हासी पाठची बहीण झाली वैरीण, पाठची बहीण झाली वैरीण. श्री बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण. पाठीची जी सख्खी बहीण होती ती काय म्हणली? हा शालूनी पैठणी. तसं जर आमच्या वहिनी म्हणल्या असत्या तर फार अवघड झालं असतं. कारण काय सांगू तुम्हाला, तुमच्याकडे येताना साडी घरीच ठेवून आले. तशा मागच्या महिला म्हणतच असतील ताईने ब्लाऊज वेगळं
साडी वेगळी, नेमका प्रॉब्लेम काय आहे? तुमच्या लक्षात येणार नाही ते, पण मागच्यांच्या लक्षात येईल. कारण एक वेळ अन्न खायला न भेटलं तरी चालेल, पण मॅचिंग झाली पाहिजे. आहे की नाही? असं स्त्रियांचं. पण खरं सांगते, साडी विसरले आणि मग वहिनींनी, मला असं वाटतं वहिनींच्या स्वरूपामध्ये मला काही द्रौपदी ताईच भेटली की काय काय माहिती. चला ऐका. आणि खऱ्या अर्थानं माणसांची खरी गंमत इथेच कळत असते. एखादी म्हणली असते आमचं घर लय लांब आहे आणि कशाला जायचं तिकडं, माझ्याकडे साडीच नाही, असं म्हणल्या असत्या. बऱ्याच जणी म्हणू शकल्या असत्या. पण माणसाचा गोड स्वभाव कशाला म्हणतात, तर असं वहिनींची साडी घालून मी आज तुमच्या समोर कीर्तन केलेलं आहे. अतिशय सुंदर गोड स्वभाव आहे. ऐका, अशी गोड गोड स्वभावाची माणसं असली ना, मग गोड गोड सप्ताह होतोच. मग तसंच ऐका, द्रौपदी मातेनं जेव्हा आवाज दिला तेव्हा द्रौपदी मातेनं म्हणावं, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. देव तिथं अर्जुनाच्या मांडीला मांडी देऊन बसला होता, पण देवाला म्हणल्यामुळे, काय म्हणल्या, द्वारकेचा राया म्हणल्यामुळे तिथं जावं लागलं, द्वारकेहून यावं लागलं. ऐका, पण जैसा केला तैसा होय, दहावे सोय धरून या. हे उदाहरण पंचीकरणामध्ये दिलेलं आहे. दहावे सोय धरून या. पण सोय धरून तो धावून येतो, बोलवण्याची सुद्धा गरज पडत नाही. मला बरेच म्हणतात, ताई अहो देव येतो का? मी कायम सांगत असते, अहो पंढरपुरामध्ये विटेवरच्या मालकानं बॅग भरून बसलाय, पण तुम्ही त्याला बोलवत नाही. म्हणून एका ठिकाणी सांगितले, कोण कहते हे भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हे भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हे भगवान सोते नहीं, माँ यशोदा से तूने सुलाते नहीं. कौन कहते हे भगवान नाचते नहीं, गोपियों जैसा तुम उन्हें नचाते नहीं. अरे कोण म्हणतो देव येत नाही? देव बॅग भरून तयार आहे, पण एकदा बोलवा तरी. कोण म्हणतो देव झोपत नाही? झोपतो. एकदा यशोद होऊन पहा. कोण म्हणतं देव पाणी पित नाही? पाणी सुद्धा पितो. अहो पाणी पितो काय? देव बोर सुद्धा खातो. फक्त साधे बोर काय, उष्टे बोर खातो. पण कधीतरी शबरी होऊन पहा. ऐका, बोरे खाया बिल्लीनीशी. ऐका, म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ द्यायला. त्याला फक्त प्रेम द्या. नाही वर्गणी दिली, मला माफ करा, तरी चालेल. नाही भजन केलं तरी चालेल, नाही सप्ताह केला तरी चालेल, नाही सप्त्यात टंगडे घातले, टंगडे घालणे कळतात नाही, म्हणजे करतं ते का त्याला सुद्धा करू द्यायचं नाही. तसं नाही केलं तरी चालेल, येणाऱ्याला नाही येऊ दिलं तरी चालेल, तुम्ही आलात तरी चालेल, नाही आलात तरी चालेल. आहे की नाही? काहीच करू नका. फक्त शेवटचं एक वाक्य सांगते तुम्हाला, ऐका. जगद्गुरु तुकोबाराजे आवडीनं म्हणतात ना, आम्हा हरीच्या दासा. काय हरीचा दास म्हणजे काय? अरे हरीचा दास म्हणजे जगाचा दास. आणि जगाचा दास होण्याकरिता कोणाचे पाय चेपण्याची गरज नाही. जगाचा दास होण्याकरिता कोणाच्या तरी खाली आसन टाकण्याची गरज नाही. जगाचा दास होण्याकरिता फक्त एकच द्या, जगाला गोड बोला आणि जगाला प्रेम द्या. आणि एका गोष्टी शोकांतिका आहे हो, या लहान लहान लेकरांना शाळेमध्ये शिकवलं जातं. शाळेमध्ये आणखी नाही, मराठी शाळेमध्ये प्रार्थना घेतली जाते आणि तिथे शिकवलं जातं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम न पावी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम न पावी. जगाला प्रेम द्या. आणि ज्या क्षणी तुम्ही जगाला प्रेम देणार ना, बस त्या क्षणी तुम्ही म्हणायला मोकळे, आम्ही
नका नका तसं नका म्हणू. तुमच्याकडे लाखाची प्रॉपर्टी असेल, तुम्ही तसं म्हणून कसं चालेल? हां, तुम्ही फक्त एक म्हणू शकता, काळाची नाही जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. हां, एक सांगू का, यम जगाला खातो हा मुळात हा जो गोड गैरसमज तो काढून टाका. यम खात नाही, 6 विकार जे आहेत ना ते जगाला खातात. अहंकार, मोह, मत्सर, लोभ. आणि तुम्ही जगाला प्रेम दिलं की बास, या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. आणि म्हणून या जगाच्या काळाच्या माथ्यावर आपण पाय देतो. आणि मग तिथून पुढे म्हणायचं, देव उभा मागे पुढे उगवी कोडे, संकटी वेळ आपला झाल्या असल्यामुळे आपण सरळ सरळ घेऊयात. आणि खऱ्या अर्थानं मग जगद्गुरु तुकोबराला विचारलं, का तुकोबरा एवढं सगळं केल्याच्या नंतर निश्चित तुम्हाला सुख प्राप्त होतं का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आमच्या इतकं सुखी या जगामध्ये कोणी नाही आहे. का तुकोबराय कसं ते सुख प्राप्त झालं? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सगळ्यांनी गुडघे खाली सोडायचे, सगळ्यांनी डोक्यावर पदर घ्यायचे, सगळ्यांनी ताट बसायचं. अटेन्शन असं. वा, ते लेकरांना कळालं तुम्ही कधी शाळेतच गेले नाही आणि तुम्ही शाळेत जाऊन काय केलं, नुसत्या पाट्या फोडल्या आणि पेन्सिल खाल्ल्या. बाकीचं केलंच काय आपलं? झोपलेत ना, जाऊ द्या आता, यांना इथंच बांधून ठेवू आपण, घरीच जाऊ द्यायचं नाही. चला ऐका, नाही मी आज म्हणलेच नाही, झोपल्या का काय? मागच्या जागेत ना तुम्ही, माझ्याकडे लक्ष द्या. चला ऐका 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 2 मिनटं सगळ्यांनी गोडसं भजन करायचं आहे. आणि भजन करण्याकरिता सावधान बसायचं आहे. मी आत्ता त्या दिवशी रील पाहिली, एक जण म्हणतं सावधान, ते दुसरं म्हणतं इंस्टाग्राम. हो खरं, ते लेकरं असतात ते म्हणतात इंस्टाग्राम, पण तिसरं म्हणतं नो सावधान, नो इंस्टाग्राम आणि नो इंस्टाग्राम, ओनली वन, जय श्रीराम. घ्या हातूंचं, घ्या हातूंचं, हात उंच घ्या. सगळ्यांनी हात ताट उंच घ्यायचे. घ्या घ्या घ्या, सगळ्यांनी घ्या. सरपंचांनी घ्या आणि उपसरपंचांनी घ्या आणि सर्व सदस्यांनी सुद्धा घ्या. घ्या, मागच्यांनी पुढच्यांनी सगळ्यांनी हात उंच घ्या. फक्त सिस्टीमवर जातात तुम्ही घेऊ नका, म्हणजे सगळं अवघड होऊन जाईल. घ्या, घेतले ना? आणि सगळ्यांनी गोड असं 1 मिनिट, फक्त ओनली 1 मिनिट आपल्याला सगळ्यांना भजन करायचं. ओके? विठोबा जे जे विठोबा तू लिहिली हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तू लिहिली हरी काना विठ्ठल पांडुरंगा. उगवी कोडी संकट. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण झोप सोडून इथपर्यंत आलात ना, म्हणून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. काही सोडो अथवा न सोडो, झोप माणसाला सुटत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही झोप सोडून आलात. म्हणून आपण एकदा म्हणूयात, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे रहेंगे, ओ मेरे प्रियतम, तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा, तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा, अब तो आकर बाह पकड़ लो, ओ मेरे प्रियतम.
सगळ्यांनी देवाला म्हणायचं आहे, देवा काही नको जीवनामध्ये, पैसा पाणी आज आहे उद्या नाही, प्रतिष्ठा आज आहे उद्या नाही, पद आज आहे उद्या नाही आहे, पण देवा एकदा तू स्वतःच्या एकदा जवळ घेऊन पहा. कारण विठू माझा लेकरवाडा संगी गोपाळांचा मेळा, जेवढ्या जेवढ्या संतांना देवानी खांद्यावरती, कोणाला कडेवरती, कोणाच्या हाताला धरलेलं आहे, असं सगळीकडे घेतलं ना संतांना, तेव्हा संतांची या जगामध्ये प्रसिद्धी झाली. आपली नाही प्रसिद्धी झाली तरी चालेल, पण निदान जीवन नेमकं भेटले कशाकरिता हे तरी समजायला हवं. आणि मी एकच शेवटचं वाक्य सांगून जाईल, एवढं शेवटचं वाक्य ऐका आणि घरी जाण्याची तयारी करा. ऐका ना, माणसानं जीवन इतकं गोड जगावं, इतकं गोड जगावं, इतकं गोड जगा, इतकं गोड जगा, इतकं गोड जगा की जेव्हा तुम्ही मरताल ना, तेव्हा देवानं, ज्ञानोबारायणं, तुकोबारायणं, परशुराम भगवंतानं, बसवेश्वर भगवंतानं म्हणलं पाहिजे की घ्या रे त्या लेकराला वरती, यानं जन्मभर निस्वार्थ परमार्थाची सेवा केली. इतकं गोड जीवन जगा, बास. याच्या पलीकडं जीवनामध्ये काही कमवलं काय आणि नाही कमवलं काय एवढंच लक्षात ठेवायचं. उड जाए का एक दिन पंछी रहे ग पिंजरा खाली, पिंजरा खाली. पक्षी उडून जाणारे, हे सगळं खाली राहणार आहे. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर परमार्थ करा, सगळ्यांशी गोड राहा, गोड वागा. सध्याच्या काळामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी सुंदर जगा. कुठपर्यंत आहात आणि कुठपर्यंत नाही हे तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही. हसा, पण प्रमाणात हसा. ज्यांना कळलं त्यांना कळलं. चला ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. सेवा आपली संपलेली आहे. आता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मी सदैव सुखामध्ये असतो.